मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना स्थान देण्यात आलं नाही आणि त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या शिवसेना उपनेते आणि विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे। जनतेने निवडून दिलाय, विकास कामं करायची आहेत, अन्यथा आमदार पदाचा देखील राजीनामा दिला असता, असं उत्तर आमदार नरेंद्र भोंडेकरांनी दिलंय। भंडारा जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे, त्यामुळे पालकमंत्री स्थानिक असावा अशी भूमिका भोंडेकरांनी घेतलेली आहे। तर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आणि त्यानंतर ही आलेली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना स्थान देण्यात आलं नाही आणि त्यामुळे आता नाराजीची लाट पसरते की काय अशी शंका आहे, कारण आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या शिवसेना उपनेते पदाचा आणि विदर्भाच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे। जनतेने निवडून दिलाय, विकास कामं करायची आहे, नाहीतर आमदार पदाचा देखील राजीनामा दिला असता, असं भोंडेकरांनी म्हटलेलं आहे। पूर्व विदर्भ समन्वयक पदाचं जे आहे ते राजीनामा दिलेला आहे, कारण आज जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती, कारण मागच्या अडीच वर्षाने मध्ये जो होता त्यावेळेस तर नाही झाला, परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमिटमेंट होता तो मला मिळाला पाहिजे होता। आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा साहेब तुम्ही इतकं असताना तुम्हाला न्याय मिळत नसेल, मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो, म्हणून मी म्हणलं मी सगळ्यांचे उत्तर देत देत थकलो, म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो। कारण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।